नमस्कार. मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली लेक्चरमध्ये स्वागत करतो. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये फंडामेंटल कन्सेप्ट्स पॉईंट्स टू नो बिफोर स्टार्टिंग अकाउंटिंग ऑडिटिंग अँड टॅक्सेशन वर्क हा टॉपिक चालू केला होता. या टॉपिकशी रिलेटेड काही कन्सेप्ट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेल्या होत्या आणि आज आपण काही पुढच्या कन्सेप्ट या ठिकाणी पाहणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये फर्स्ट कन्सेप्ट आपण पाहिली होती एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस मीन्स गुड्स अँड सर्व्हिसेस रिसिव्ड इन एक्सचेंज ऑफ मनी. आणि एक्सपेन्सेसचे दोन प्रकार पाहिले होते, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट पाहिली होती इन्कम. इन्कम मीन्स गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन एक्सचेंज ऑफ मनी. त्याचेही दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत, कॅपिटल इन्कम अँड रेव्हेन्यू इन्कम. थर्ड कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे लायबिलिटीज. लायबिलिटीज मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी टू पे. देणं आपली जबाबदारी आहे. आपल्या व्यवसायात दोन प्रकारचे लायबिलिटी असतात, फिक्स लायबिलिटी किंवा लॉंग टर्म लायबिलिटी आणि दुसरा प्रकार आहे करंट लायबिलिटी किंवा शॉर्ट टर्म लायबिलिटी. त्यानंतर फोर्थ कन्सेप्ट आपण पाहिली होती असेट. असेट मीन्स एनिथिंग विच हॅव सेल व्हॅल्यू ऑर कंटिन्युअस यूज इन द फ्युचर. ज्याची ओनरशिप आपल्याकडे आहे किंवा आपल्या व्यवसायाकडे आहे त्याला असेट म्हणलं जातं. असेटचे दोन प्रकार आपण पाहिले होते. पहिला प्रकार पाहिला होता फिक्स असेट आणि दुसरा प्रकार पाहिला होता करंट असेट. त्यानंतर फिफ्थ कन्सेप्ट आपण पाहिली होती कॅपिटल म्हणजे भांडवल. पैशाच्या स्वरूपात असेटच्या स्वरूपात जे काही व्यवसायात वस्तू आणल्या जातात त्याला कॅपिटल असं म्हणलं जातं, भांडवल असं म्हणलं जातं. व्यवसायात जर फायदा झाला तर भांडवल वाढतं आणि नुकसान जर झालं तर भांडवल कमी होतं. विदाऊट कॅपिटल कोणताही व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होऊ शकत नाही. तर जो कोणी भांडवल आणतो तो एकतर प्रोप्रायटर असेल, पार्टनर असेल, डायरेक्टर असेल किंवा कर्ता असेल. सहावी कन्सेप्ट आपण पाहिली होती ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे व्यवसायाचा पैसा, वस्तू किंवा प्रॉपर्टी पर्सनल यूजसाठी वापरणं त्याला ड्रॉइंग असं म्हणलं जातं. मग ते व्यवसायाची एखादी वस्तू घरी घेऊन जाण्यात येत असेल किंवा एखादी असेट घरी वापरण्यात येत असेल किंवा व्यवसायातला पैसा घरी घेऊन जाण्यात येत असेल, या कन्सेप्टला ड्रॉइंग असं म्हणलं जातं. तर हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ते आपण इथं थोडक्यात रिवाईज केलं. ज्या विद्यार्थ्यांना हे डिटेलमध्ये पाहायचं आहे मागचा 8 नंबरचा व्हिडिओ सर्वजण पाहू शकतात. त्याच्यामध्ये या सर्व कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळतील. पुढची कन्सेप्ट आपण आज पाहणार आहोत सेवन्थ कन्सेप्ट गुड्स. तर गुड्स कशाला म्हणलं जातं? आपण व्यवसायाचं डेफिनेशन पाहिलं होतं बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर सर्व्हिस तर सगळ्यांची कॉमन राहील, वस्तू सर्वांना सर्व्हिस देणं. पण गुड्समध्ये काही प्रकार आपल्याला इथे दिसून येतील. गुड्स कशाला म्हणलं जातं आणि त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत? तर पहिला जो गुड्सचा प्रकार आहे, वस्तूचा प्रकार आहे, त्याला म्हणलं जातं कॅपिटल गुड्स. हे कॅपिटल गुड्स म्हणजे एक प्रकारे असेटच असतात. दीज गुड्स आर परचेस्ड फॉर लॉंग टर्म यूज. दे आर नॉट परचेस्ड फॉर रिसेल. कॅपिटल गुड्स म्हणजे एक प्रकारे व्यवसायाच्या प्रॉपर्टी असतात. कारण की या वस्तूची जी खरेदी करण्यात येते ती विक्री करण्यासाठी खरेदी करण्यात येत नाही, तर वापरण्यासाठी खरेदी करण्यात येते. फॉर एक्झाम्पल मशिनरी असेल, कम्प्युटर असेल, बिल्डिंग असेल. व्यवसाय चालवण्यासाठी बिल्डिंगची गरज पडते. त्यानंतर एखादी काम करण्यासाठी मशिनरी किंवा कम्प्युटरची गरज पडते. तर या वस्तूंना कॅपिटल गुड्स असं म्हणलं जातं किंवा व्यवसायाच्या ॲसेट असं देखील म्हणलं जातं. पण हे वस्तू खरेदी करण्यामागचा उद्देश असतो वापर करणे, यूज करणे. या वस्तू कधीही रिसेल करण्यासाठी, विकण्यासाठी खरेदी केल्या जात नाहीत, तर व्यवसाय वाढवण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी लॉंग टर्म यूज करण्यासाठी या वस्तू खरेदी केल्या जातात. म्हणून यांना कॅपिटल गुड्स असं म्हणलं जातं. त्यानंतर वस्तूचा दुसरा प्रकार बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स. द कमॉडिटीज ऑर आर्टिकल इन विच द ट्रेडर डील्स आर कॉल्ड फॉर दॅट पर्पज. are called goods for that purpose. These goods are purchased for manufacturing for the purpose of sale and to earn. लक्षात ठेवा, बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स कशाला म्हणलं जातं? ज्या वस्तूची किंवा कमॉडिटीची किंवा आर्टिकलची एखादा ट्रेडर खरेदी विक्री करतो किंवा जो त्याचा व्यवसाय आहे त्याला गुड्स असं म्हणलं जातं. आणि याचा खरेदी करण्यामागचा मेन उद्देश असतो रिसेल करणं. कॅपिटल गुड्स आणि बिझनेस गुड्समध्ये फरक आहे. कॅपिटल गुड्स वापरण्यासाठी खरेदी करतो, रिसेल करत नाही. पण बिझनेस गुड्स खरेदी करण्यामागचा उद्देशच असतो विक्री करणं. त्याला ट्रेडिंग किंवा बिझनेस गुड्स
प्रत्येक व्यवसायाचे गुड्स हे वेगवेगळे असतात. एखाद्या फर्निचरच्या दुकानदारासाठी टेबल, चेअर हे गुड्स असतील. दुसऱ्या व्यवसायासाठी ते ॲसेट असतील. पण त्याचं दुकानच, व्यवसाय जर फर्निचरचा असेल, तर टेबल आणि चेअर त्यांच्यासाठी गुड्स असतील. एखाद्या क्लोथ शोरूमसाठी कपडे हे त्या व्यवसायाचे गुड्स असतील किंवा एखादं पुस्तकाचं दुकान आहे, त्या पुस्तकाच्या दुकानदारासाठी बुक्स हे त्या ठिकाणी गुड्स असतील. म्हणजे जसा बिझनेस बदलत जाईल तसा त्या व्यवसायाचे गुड्स त्या ठिकाणी चेंज होत जातील. लक्षात ठेवा, बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स कशाला म्हणलं जातं? ज्या वस्तूचा त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि ज्या वस्तूची वारंवार खरेदी आणि विक्री करण्यात येते त्यालाच बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स असं म्हणलं जातं. म्हणजे फर्निचरच्या व्यापारासाठी टेबल आणि चेअर हे गुड्स आहेत. पण त्याने जर बिल्डिंग खरेदी केली असेल किंवा कम्प्युटर खरेदी केलेला असेल तर ते त्याच्यासाठी बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स नाही आहेत, कॅपिटल गुड्स आहेत, म्हणजे ॲसेट आहेत. म्हणजे फर्निचरच्या व्यापारासाठी फर्निचर गुड्स आहे, तर कम्प्युटर मशिनरी हे कॅपिटल गुड्स किंवा ॲसेट आहेत. कपड्यांच्या व्यापारासाठी कपडे हे गुड्स आहेत, पण त्या ठिकाणी फर्निचर किंवा कम्प्युटर असेल तर ते कॅपिटल गुड्स किंवा ॲसेट आहे. पुस्तकांच्या व्यापारासाठी पुस्तकं हे गुड्स आहेत, पण फर्निचर किंवा कम्प्युटर हे काय कॅपिटल गुड्स किंवा ॲसेट आहेत. तर हा फरक आहे कॅपिटल गुड्स आणि बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स. तर एवढंच लक्षात ठेवा, ज्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करण्यात येते किंवा ज्या वस्तूचा तो व्यवसाय आहे त्याला बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स असं म्हणलं जातं. आणि गुड्सचा तिसरा प्रकार आहे नॉन ट्रेडिंग गुड्स. दीज गुड्स आर परचेस फॉर ॲप्लिकेशन ऑर फॉर द यूज ऑफ बिझनेस, नॉट फॉर सेल पर्पज. आपण 3 वस्तूंचे प्रकार पाहिलेले आहेत. कॅपिटल गुड्स जे लॉंग टर्म यूजसाठी असतात आणि विकण्यासाठी घेण्यात येत नाहीत. बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स ज्याचा शॉर्ट टर्म यूज असतो आणि मेन पर्पज असतो सेलिंग करणं, विकणं. तर नॉन ट्रेडिंग गुड्स हे व्यवसायामध्ये वापरण्यासाठी घेतले जातात आणि हे शॉर्ट टर्मसाठी व्यवसायात अस्तित्वात असतात. दीज गुड्स आर शॉर्ट टर्म यूज्ड फॉर द बिझनेस. म्हणजे हा तिन्ही गुड्समध्ये हा सर्वात महत्त्वाचा फरक आहे. कॅपिटल गुड्स कधीतरी खरेदी केले जातात कारण ते ॲसेट असतात आणि लाँग टर्म यूज असतं. ट्रेडिंग किंवा बिझनेस गुड्स वारंवार खरेदी होतात, वारंवार विक्री होतात. त्याचं कारण तेच व्यवसायाचं मेन प्रोडक्ट आहे. तर नॉन ट्रेडिंग गुड्स देखील वारंवार खरेदी होतात, पण विकण्यासाठी खरेदी होत नाहीत, तर वापरण्यासाठी खरेदी होतात आणि कमी कालावधीमध्ये याचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, आपण व्यवसायाला लागणारी स्टेशनरी वारंवार खरेदी करतो. स्टेशनरी आपण विकण्यासाठी घेत नाही, वापरण्यासाठी घेतो, म्हणून ते त्या ठिकाणी नॉन ट्रेडिंग गुड्स आहे. किंवा एखादी मशिनरी बिघडलेली आहे, त्याचा रिपेअर्स मेंटेनन्स आहे किंवा अदर कोणतेही मटेरियल, ट्रेडिंग किंवा बिझनेस गुड्स सोडून अदर कोणतेही मटेरियल जर खरेदी करण्यात येत असेल तर त्याला नॉन ट्रेडिंग गुड्स असं म्हणलं जातं. तर ॲज अ स्टुडंट, टीचर किंवा बिझनेसमॅन त्यांना ह्या तिन्ही गुड्समधला फरक कळायला पाहिजे. कारण की प्रत्येक फॅमिलीमध्ये किंवा प्रत्येक व्यवसायामध्ये कॅपिटल गुड्ससुद्धा असतात, बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्ससुद्धा असतात आणि नॉन ट्रेडिंग गुड्ससुद्धा असतात. ॲज अ बिझनेसमॅन त्यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांचे कॅपिटल गुड्स कोणते आहेत, बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स कोणते आहेत आणि नॉन ट्रेडिंग गुड्स कोणते आहेत. त्यामध्ये ट्रेडिंग गुड्स सर्वांना लक्षात येतात कारण की त्याचीच खरेदी विक्री होते. कन्फ्युजन कुणाचं कुठं होतं की कॅपिटल गुड्स आणि नॉन ट्रेडिंग गुड्स. तर कॅपिटल गुड्स एवढंच लक्षात ठेवा, लाँग टर्म यूजसाठी खरेदी करण्यात येते आणि विक्री करण्यासाठी ती खरेदी करण्यात येत नाही. तर नॉन ट्रेडिंग गुड्स शॉर्ट टर्म यूजसाठी खरेदी करण्यात येते आणि याचंही रिसेल करण्यात येत नाही. तर बिझनेस गुड्स वारंवार खरेदी होते आणि याचं रिसेल होतं. विक्री करण्यासाठीच बिझनेस किंवा ट्रेडिंग गुड्स खरेदी करण्यात येतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे. आता पुढे जाण्या अगोदर ह्या सर्व कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत. आणि जे सर्व्हिस बिझनेस आहे त्या ठिकाणी एकच प्रकारची सर्व्हिस असते, त्याच्यामध्ये कोणत्याही अशा कॅटेगरी त्या ठिकाणी नसतात. कारण की प्रत्येकाची सर्व्हिस वेगळी आहे. CAची सर्व्हिस वेगळी आहे, टीचरची सर्व्हिस वेगळी आहे, इंजिनियरची सर्व्हिस वेगळी आहे, लॉयरची सर्व्हिस वेगळी आहे, डॉक्टरची सर्व्हिस वेगळी आहे. त्या सर्व्हिसेसमध्ये असे कोणतेही प्रकार त्या ठिकाणी नसतात. गुड्समध्येच हे 3 प्रकार त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यामुळे तुमचा सर्व्हिस बिझनेस असेल तर कुठलीही एकच सर्व्हिस तुमची असेल, पण तुमचा जर वस्तूचा बिझनेस असेल तर ह्या 3 प्रकारच्या वस्तू तुमच्याकडे त्या ठिकाणी असतील.
पुढची महत्त्वाची कन्सेप्ट आहे डेटर्स अँड क्रेडिटर्स. हे आपण प्रिव्हियस काही लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे, तरीसुद्धा शॉर्टमध्ये ते रिवाईज करणार आहोत. डेटर इज अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. डेटर म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपण उधार वस्तू विकलेल्या असतात आणि ज्याच्याकडून पैसा येणं बाकी आहे. अ डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. म्हणजे ज्याला आपल्या व्यवसायाला पैसा देणं बाकी आहे त्याला डेटर असं म्हणलं जातं. ज्या व्यक्तीला उधार वस्तू विकण्यात येतात अशा व्यक्तीला अकाउंटिंगमध्ये व्यवसायामध्ये सन्ड्री डेटर असं म्हणलं जातं. क्रेडिटर अ पर्सन टू whom we owe money for the goods and services on credit is known as creditor. क्रेडिटर म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडून आपण उधार वस्तू खरेदी करतो आणि ज्याचे पैसे देणं बाकी आहे त्याला क्रेडिटर असं व्यवसायात म्हणलं जातं. क्रेडिटरला आपल्याला पैसे देणं बाकी असतात. फॉर एक्झाम्पल, मिस्टर अजय सोल्ड गुड्स ₹5,000 ऑन क्रेडिट टू मिस्टर विजय. इन दिस ट्रान्झॅक्शन मिस्टर विजय इज द डेटर अँड मिस्टर अजय इज द creditor. Mr. Ajay is the creditor of Mr. Vijay and Mr. Vijay is the debtor of Mr. Ajay. पुढची कन्सेप्ट आहे अकाउंटिंग इयर. इट इज अ पिरियड ऑफ 12 months for which accounts are kept and closed by the proprietor were allowed to follow any accounting year, that is calendar year or financial year or any other year as per tradition. But for income tax purpose, an accounting year starts from 1st April and ends on 31st March. At the end of accounting year, a proprietor has to prepare trading account, profit loss account and balance sheet to find out the financial position. प्रत्येक व्यवसायाला हिशोब ठेवणं कंपल्सरी आहे, पण हिशोब ठेवत असताना इन्कम टॅक्स पर्पजसाठी अकाउंटिंगचं काही वर्ष ठरवण्यात आलेलं आहे, ते वर्ष देखील फॉलो करणं गरजेचं आहे. पूर्वी हे चालत होतं इन्कम टॅक्स ॲक्ट येण्याच्या अगोदर, की कुणी जानेवारीपासून हिशोब चालू करायचा किंवा एखाद्या व्यावसायिकानं जानेवारीमध्ये व्यवसाय चालू केलेला आहे तर तो जानेवारी टू जानेवारी वर्ष समजत होता. एखाद्या व्यावसायिकानं जुलैमध्ये व्यवसाय चालू केलेला आहे तर जुलै टू जुलै वर्ष समजत होता. पण इन्कम टॅक्सचा कायदा आल्यापासून इन्कम टॅक्स पर्पजसाठी एक फिक्स तारीख ठरवण्यात आली की अकाउंटिंग इयर, अकाउंटिंगचं वर्ष किंवा त्यालाच फायनान्शियल इयर असं देखील म्हणलं जातं, कधी चालू होईल आणि कधी संपेल. हे ठरवल्यामुळं इन्कम टॅक्सला खूप फायदा झालेला आहे किंवा प्रत्येक व्यापाऱ्याला सुद्धा इथं फायदा झालेला आहे. तर इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे आपल्याकडं 1st एप्रिलला प्रत्येक वर्षाच्या 1st एप्रिलला अकाउंटिंग इयर चालू होतं आणि 31st मार्चला अकाउंटिंग इयर संपतं. फॉर एक्झाम्पल 1st एप्रिल 2020 टू 31st मार्च 2021 हे अकाउंटिंग इयरसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येईल. अकाउंटिंग इयरप्रमाणे अकाउंटिंग करणं कंपल्सरी आहे आणि इयर एंडिंगला त्या ठिकाणी प्रत्येक प्रोप्रायटर किंवा ओनरला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवणं सुद्धा कंपल्सरी आहे. पुढची महत्त्वाची कन्सेप्ट आहे डिस्काउंट. डिस्काउंटबद्दल आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. डिस्काउंट इज बेसिकली अ कन्सेशन or allowance given by the seller to the buyer. डिस्काउंट म्हणजे काय? डिस्काउंट म्हणजे एक प्रकारे कन्सेशन आहे. कोण कोणाला देतं? गिवन बाय द सेलर टू द बायर. प्रत्येक विक्रेता हा त्याच्या बायरला काय देतो? डिस्काउंट देतो. डिस्काउंट 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे ट्रेड डिस्काउंट. It is the amount deducted by the seller from the list price of goods at the time of sale. ट्रेड डिस्काउंट हा विक्री करत असताना मेन इनवॉइस प्राईसवर, मेन कॅटलॉग प्राईस जी प्राईस असते, ठरलेली प्राईस असते, त्या प्राईसवर जो डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट असं म्हणलं जातं. आणि इट हेल्प्स रिटेलर टू सेल द गुड्स ॲट प्रिंटेड प्राईस अँड मेक the profit. Therefore it is not required to record it in the books of accounts. प्रिंटेड प्राईसवर त्या ठिकाणी देण्यात आलेला असतो, त्यामुळं हे या ठिकाणी रेकॉर्ड मेंटेन करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला जर विकण्यात आलेली असेल तर इनवॉइस देखील 90 रुपयाचंच तयार होतं, 100 रुपयाचं तयार होत नाही. त्यामुळं याचा सेपरेट रेकॉर्ड ट्रेडरला मेंटेन करायची गरज नाही किंवा बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ट्रेड डिस्काउंट लिहायची गरज नाही.
फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळे बॅनर्स किंवा ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो. 10% ऑफ, 20% ऑफ, 50% ऑफ, 50% डिस्काउंट, 10% डिस्काउंट, या ज्या ॲडव्हर्टाईज आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या पाहतो किंवा टी व्हीवर किंवा बॅनरच्या माध्यमातून पाहतो, या सर्व ॲडव्हर्टाईज या ट्रेड डिस्काउंटच्या ॲडव्हर्टाईज असतात. का दिला जातो हा डिस्काउंट? सेल वाढवण्यासाठी, विक्री वाढवण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याकडून त्याच्या बायरला हा डिस्काउंट दिला जातो. प्रत्येक व्यापाऱ्याकडून किंवा सेलरकडून त्यांच्या बायरना हा ट्रेड डिस्काउंट देण्यात येतो, कारण की त्यांची विक्री वाढावी, सेल वाढावा. आणि हा डिस्काउंट देत असताना ज्या किमतीमध्ये ती वस्तू दिलेली आहे, बिल बनवत असताना तीच किंमत त्या ठिकाणी लिहिली जाते. त्यामुळं एखादी 100 रुपयाची वस्तू 90ला विकलेली असेल तर बिल 100 रुपयाचं बनवलं जात नाही, तर बिल देखील 90 रुपयाचं बनवलं जातं. त्यामुळं त्या ठिकाणी हे जे काही ट्रेड डिस्काउंट आपण कस्टमरला दिलेलं आहे ते बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहिणं कंपल्सरी नाही आहे. डिस्काउंटचा दुसरा प्रकार आहे कॅश डिस्काउंट. धिस डिस्काउंट इज गिवन बाय द सेलर टू द बायर टू गिव्ह द प्रॉम्प्ट पेमेंट विदिन क्रेडिट पिरियड, and it is beneficial to both seller and buyer, and it is required to be recorded in the books of accounts because invoice is already printed. कॅश डिस्काउंट हा सेलर मार्फत बायरला दिला जातो. का दिला जातो? प्रॉम्प्ट पेमेंट करण्यासाठी. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटमध्ये फरक आहे की ट्रेड डिस्काउंट विक्री वाढवण्यासाठी दिला जातो, तर कॅश डिस्काउंट ज्या डेटर्सना उधार माल विकलेला आहे त्यांनी वेळेवर पैसे आणून द्यावे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या डेटरला आपण 8 दिवसाची मुदत दिलेली आहे, त्यांनी बरोबर 8 दिवसात पैसे आणून द्यावे. किंवा एखाद्या डेटरला आपण 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, त्यांनी बरोबर 1 महिन्याच्या आत पैसे आणून द्यावे. यासाठी प्रॉम्प्ट पेमेंट करण्यासाठी, समोरच्याकडून लवकरात लवकर पैसे मिळवण्यासाठी जो डिस्काउंट दिला जातो त्याला कॅश डिस्काउंट असं म्हणलं जातं. आणि कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहिणं कंपल्सरी आहे. त्याचं कारण इनवॉइस ऑलरेडी प्रिंट झालेला आहे. ट्रेड डिस्काउंटमध्ये इनवॉइस प्रिंट करण्या अगोदर डिस्काउंट मायनस करून राहिलेल्या अमाऊंटचं इनवॉइस प्रिंट केलं जातं. 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला जर विकलेली असेल तर इनवॉइस देखील 90 रुपयाचं बनवलं जातं, प्रिंटेड अमाऊंट घेतली जाते. म्हणजे डिस्काउंट वगळूनच त्या ठिकाणी इनवॉइस बनवलं जातं. पण कॅश डिस्काउंटमध्ये ऑलरेडी प्रिंटेड इनवॉइस आपण डेटरला इश्यू केलं होतं, आणि त्या इनवॉइसमध्ये जर आपण डिस्काउंट देतोय तर जो काही डिस्काउंट दिलेला आहे तो बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहिला जात नाही, कारण की डिस्काउंट दिल्यानंतर इनवॉइस प्रिंट केलं जातं. पण कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहिणं गरजेचं आहे, कारण की इनवॉइस प्रिंट झाल्यानंतर पैसे घेत असताना आपण डिस्काउंट देतोय, त्यामुळे कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहिणं गरजेचं आहे. ट्रेड डिस्काउंट विक्री वाढवण्यासाठी दिला जातो, तर कॅश डिस्काउंट प्रॉम्प्ट पेमेंट, लवकरात लवकर डेटरने पैसे आणून द्यावे म्हणून त्या ठिकाणी दिला जातो. अनेक वेळेस असं होतं की व्यापारी फायनान्शियल पोझिशन व्यापाऱ्यांची खराब होते. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे पैसा खूप असतो, पण वेळेवर त्यांच्याकडे पैसा न आल्यामुळं अनेक व्यापारी आर्थिक अडचणीमध्ये सापडतात. अशा कुठल्याही पद्धतीच्या आर्थिक अडचणीमध्ये व्यवसाय येऊ नये म्हणून व्यापाऱ्याच्या माध्यमातून कॅश डिस्काउंट मोठ्या प्रमाणावर सर्व डेटर्सला दिले जातात. तर हे फंडामेंटल कन्सेप्ट आपण इथे पाहिलेले आहेत. 11 कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. या 11 कन्सेप्ट जर तुमच्या परफेक्ट झाल्या, प्रत्येक स्टुडंटनी, टीचरनी किंवा व्यापाऱ्यांनी एक वही किंवा एखादा कागद घ्या, एखादी पेन घ्या. त्यांनी त्यांच्या व्यवसायामधील डेली, मंथली, वीकली सगळ्या एक्सपेन्सेसची लिस्ट लिहून काढा. कॅपिटल एक्सपेंडिचर कोणतं आहे आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कोणतं आहे. त्यानंतर त्यांचा इन्कम, दुसरा प्रकार आपण पाहिला होता इन्कम, त्यांच्या व्यवसायामध्ये होणारा इन्कम, कॅपिटल इन्कम कोणतं आहे किंवा रेव्हेन्यू इन्कम कोणतं आहे ती लिस्ट लिहून काढा. त्यांच्या व्यवसायामध्ये असणाऱ्या असेट्स, फिक्स असेट कोणत्या आहेत, करंट असेट कोणत्या आहेत ती लिस्ट त्या ठिकाणी लिहायची आहे. त्यांच्या व्यवसायामध्ये असणाऱ्या लायबिलिटी, शॉर्ट टर्म लायबिलिटी कोणत्या आहेत आणि लॉंग टर्म लायबिलिटी कोणत्या आहेत हे लिहायचं आहे.
त्यांच्या व्यवसायात भांडवल एकच व्यक्ती असेल तर एकाच व्यक्तीचं नाव येईल भांडवलामध्ये. ड्रॉइंग असेल तर ड्रॉइंग त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर त्यांच्या व्यवसायामध्ये डिस्काउंट आहे का, डिस्काउंट दिला जातो का, किंवा डिस्काउंट घेतला जातो का. डिस्काउंटमध्ये या दोन प्रकाराशिवाय दुसरे प्रकारसुद्धा येतात की ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट. हे तर प्रकार आहेतच. त्यासोबतच तुम्ही जर तुमच्या कस्टमरला जर डिस्काउंट दिला असेल तर हा व्यवसायासाठी खर्च आहे. सेलरनं त्या ठिकाणी तुम्ही सेलर आहात आणि तुम्ही जर तुमच्या कस्टमरला, डेटरला जर डिस्काउंट दिला असेल तर या ठिकाणी तुमचा खर्च आहे. पण तुम्ही तुमच्या सप्लायरकडून डिस्काउंट घेताय, याचा अर्थ ते तुमचं इन्कम आहे. म्हणजे एक्सपेन्स इन्कमनुसार डिस्काउंटचे दोन प्रकार पडतात, डिस्काउंट अलाउड अँड डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट कुणाकडून मिळतो आपल्याला, सप्लायरकडून, आणि डिस्काउंट आपण कोणाला देतो, कस्टमरला. तर याच्यानुसार डिस्काउंटचे दोन प्रकार पडतात, डिस्काउंट अलाउड जो कस्टमरला दिला जातो आणि डिस्काउंट रिसिव्ड जो सप्लायरकडून असतो. हे एक्झाम्पल देखील तुम्ही लिहू शकता. आणि तुमच्या व्यवसायातील गुड्स कोणते आहेत याची लिस्ट तुम्ही करू शकता. तुमच्या व्यवसायात कॅपिटल गुड्स कोणते आहेत, म्हणजे एक प्रकारे ॲसेटच आहेत. तुमच्या व्यवसायातले ट्रेडिंग गुड्स कोणते आहेत आणि तुमच्या व्यवसायातील नॉन ट्रेडिंग गुड्स कोणते आहेत. म्हणजे तुम्हाला या सर्व कन्सेप्टची मी लिस्ट आउट करायला सांगितलेली आहे. फर्स्ट लिस्ट एक्सपेन्सेस, सेकंड लिस्ट इन्कम, थर्ड लिस्ट लायबिलिटीज, फोर्थ लिस्ट असेट्स, फिफ्थ लिस्ट तुमच्या व्यवसायातलं कॅपिटल आणि ड्रॉइंग, सिक्स्थ लिस्ट तुमच्या व्यवसायातले गुड्स, कॅपिटल गुड्स कोणते आहेत, ट्रेडिंग गुड्स कोणते आहेत आणि नॉन ट्रेडिंग गुड्स कोणते आहेत. त्यानंतर पुढची लिस्ट तुमच्या व्यवसायात डेटर्स कोणते आहेत, कधी तर ज्यांना उधार माल विकला जातो असे डेटर्स कोणते आहेत, आणि ज्यांना रेग्युलर वस्तू उधार विकल्या जातात असे डेटर्स कोणते आहेत, ती लिस्ट बनवणं महत्त्वाचं आहे. क्रेडिटर्स, कधी तर ज्यांच्याकडून उधार वस्तू खरेदी केल्या जातात असे क्रेडिटर कोणते आहेत, आणि रेग्युलर ज्या क्रेडिटरकडून उधार वस्तू खरेदी करतो असे कोणते आहेत, ही लिस्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यानंतर अकाउंटिंग इयर सगळ्यांचं कॉमन आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च. आणि पुढची लिस्ट करणं महत्त्वाचं आहे की हे एक्सपेन्स इन्कमनुसार व्यवसाय डिस्काउंटचे दोन प्रकार पडतात, डिस्काउंट अलाउड टू कस्टमर्स अँड डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम सप्लायर्स. आणि या ठिकाणी डिस्काउंटचे दोन प्रकार पडतात, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. विक्री वाढवण्यासाठी ट्रेड डिस्काउंट दिला जातो, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहिलं जात नाही. तर प्रॉम्प्ट पेमेंट येण्यासाठी कॅश डिस्काउंट दिला जातो आणि हे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहिणं कंपल्सरी आहे. तर एका पेजवर जर हे सगळं तुम्ही लिहून काढलं तर तुम्हाला तुमचा व्यवसाय पूर्ण समजेल. आणि ज्यांना स्वतःचा पर्सनल अकाउंटिंग करायचं आहे किंवा व्यवसायाचं अकाउंटिंग करायचं आहे आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही लिहून काढल्या सिस्टमॅटिक पेजवर, तर तुम्हाला सर्व तुमचा बिझनेस लक्षात येईल. आणि ज्यांना स्वतःचा बिझनेस लक्षात आलेला आहे त्यांनी अकाउंटिंग सोप्या पद्धतीने करू शकतात आणि परफेक्ट त्या ठिकाणी करू शकतात. तर हे सर्व लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी टीचिंग करतो आहे. तर हे यूट्यूब चॅनल सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. मोबाईल ॲप सर्वांना त्यांच्या मोबाईलवर, तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्स यांना देखील हे स्किल अकॅडमीचे मोबाईल ॲप ते इन्स्टॉल करायला सांगा, त्यांना वापरायला सांगा. जे काही सजेशन्स आहेत, इम्प्रूव्हमेंट्स आहेत आम्हाला सांगा. आणि तुमचे काही डाऊट्स असतील, क्युरीज असतील, कमेंट सेक्शनच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारायचे आहेत. आणि जर ज्यांना फ्रीमध्ये टॅलीचे लेक्चर्स ऐकायचे आहेत त्यांनी यूट्यूब व्हिडिओ पाहू शकतात. आणि ज्यांना पेड कोर्सेस करायचे आहेत स्किल अकॅडमीच्या माध्यमातून मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 एक महिन्याचे पेड कोर्सेस बनवण्यात आलेले आहेत. ज्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर आणि फॉर्म सबमिट करायचा आहे, किंवा फोन करूनसुद्धा तुम्हाला जे काही वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी विचारू शकता. तर भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.